हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरद हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूज्य श्री प्रातस्मरणीय काशी स्वामी महाराज की जय। श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदुच्यते। श्री गौर्या सकलार्थदं निजपदाम्भोजेन मुक्तिप्रदं, प्रौढं विघ्नवनं हरन्तमनघं श्रीढुण्डितुण्डासिना, वन्दे चर्मकपालिकोपकरणैर्वैराग्यसौख्यात् परम्, नास्तीति प्रदिशन्तमन्तविधुरं श्रीकाशिकेशं शिवम्। नमस्ते सते जगत्कारणाय, नमस्ते चितेते लोकाश्रयाय, नमो अद्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदुच्यते। पवित्र आणि पावन असणार हे कराड क्षेत्र, या ठिकाणी आपण सर्वजण आपले श्री गुरु श्री ईश्वरानंद सरस्वती महाराज त्यांना संन्यास दीक्षा घेऊन 100 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्तानं चालू असणारा हा श्री गुरूंचा उत्सव आहे। या उत्सवाकरता अनेक मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। त्यामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री पाटील काका महाराज या ठिकाणी आपणा सर्वांना आशीर्वाद देण्याकरिता इथे उपस्थित आहे। आपलं फार मोठं भाग्य आहे, त्यांचं सानिध्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तसेच परमपूज्य प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज यांचा सुद्धा आपल्याला सहवास लाभत आहे। त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण रोज ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकत आहोत। काल अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, या श्लोकावर त्यांच्या मुखातून आपण चिंतन सुद्धा ऐकलं आणि सतत आपल्याला इथून पुढेही ते मार्गदर्शन करत राहणार आहेत। अगदी त्यांच्या सहवासात आपला काळ आनंदाने जाणार आहे। इथे उपस्थित सर्व स्वामींचे भक्तगण
त्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे आणि आताच त्यांनी तोंड भरून माझी स्तुती केली. त्या स्तुतीकरिता मी योग्य नाही. जितकं सांगितलं त्यांनी त्याच्यापैकी एक अंशही माझ्या ठिकाणी नाही. परंतु मोठी माणसंही मोठी असतात. त्यांच्यासारखंच मोठेपणा, आपली जी योग्यता आहे त्या योग्यतेला लहान व्यक्ती सुद्धा नेऊन पोहोचवण्याचं काम ते करत असतात. माझ्यावर स्नेह करणारे अतिशय प्रेमी श्रीकांतजी महाराज यांच्या आज्ञेने तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला योग आलेला आहे. काकांचं चरण सानिध्य मला लाभलेलं आहे. त्यांचा मी फार चिरऋणी आहे. एवढं सुंदर क्षेत्र इथे साक्षात कृष्णामाई, नुसती कृष्णामाई नाही तर संगमासहित कृष्णामाई, आणि सामान्य क्षेत्र नाही जेथे भक्तिमती विशेष पांडुरंगाची कृपा संपादन केलेली संत सखुबाईंचं गाव असणार हे कराड. आणि या क्षेत्रामध्ये आपणा सर्वांना श्री गुरूंचं स्मरण होत आहे. हे आपल्या जीवनातलं महत्व भाग्य आहे. भगवान ज्ञानोबा आपल्या श्री गुरूंचं वर्णन करतात. यदक्षरमनाखेयमानंदमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. श्री गुरु जे असतात ते एक लौकिक स्वरूपाने असतात आणि एक अलौकिक स्वरूपाने असतात. म्हणजेच शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणजे श्री गुरूंचं एक तटस्थ लक्षण आहे, म्हणजे तटस्थ स्वरूप, आणि दुसरं जे आहे ते स्वरूप, वास्तविक स्वरूप. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण जे असतं ते देहादी उपाधीनं आपल्या जवळ असणं, देहादी उपाधी युक्त आपण त्यांना पाहतो, ते झालं तटस्थ लक्षण, त्यांचं तटस्थ स्वरूप झालं. परंतु वास्तविक स्वरूप आहे ते ज्ञानोबांनी वर्णन केलं श्री गुरूंचं. यद अक्षरम, जे कसं आहे अक्षर आहे, कधीही क्षर न पावणार. क्षर म्हणजे नाश, नाश न पावणार, त्याला म्हणायचं अक्षर. माझे श्री गुरु कसे आहेत? माझे श्री गुरु अक्षर स्वरूप आहेत. अनाख्येयम, अनाख्येयम म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा विषय न होणारे. आपल्याकडे 6 प्रमाण आहेत, कोणी कोणी 9 प्रमाण मानतं. त्या 6 प्रमाणापैकी कोणत्याही प्रमाणाच्या कचाट्यामध्ये, आवाक्यामध्ये, पकडमध्ये न येणाऱ्या माझ्या श्री गुरूंचं स्वरूप आहे. का? कारण श्री गुरु हे आत्मस्वरूप आहेत. म्हणून अनाख्येय हे माझ्या श्री गुरूंचं स्वरूप आहे. यत् अक्षरम अनाख्येयम अजम. श्री गुरु कसे आहेत? अज न ज, जनी प्रादुर्भावी धातू आहे, उत्पन्न होणे या अर्थामध्ये धातू. ज म्हणजे जन्माला येणार, आणि अज म्हणजे कधीही जन्माला येत नाहीत. कधीही जन्माला न आलेले असं जे तत्व आहे ते म्हणजे माझे श्री गुरु. अव्ययम, कोणत्याच पद्धतीने. व्यय म्हणजे काय? मराठी भाषेत व्यय म्हणजे खर्च, नष्ट होणं, हळूहळू कमी होणं. माझे श्री गुरु कमी होत नाहीत.
अव्यय आहे. यद अक्षरम अनाखेयम अजम अव्ययम, ते नामाविधान सांगतात. श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम. काय त्यांचं कोण्या तरी नावानं ओळखल्या जातात. असं असं म्हणून चालणार नाही. अक्षरम अजम अव्ययम काहीतरी त्यांचं तटस्थ लक्षण सांगा. तटस्थ लक्षण थोडक्यात सांगतात की श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम. श्रीमन निवृत्तीनाथ या नावाने ख्यात असणारे माझे श्री गुरु आणि त्या श्री गुरूंचा आश्रय मी करतो. त्यांचा आश्रय मी करतो. अर्थात आश्रय करणं म्हणजे त्यांच्या सानिध्यात जाणं, त्यांच्या चरणाचा आश्रय करणं असा सामान्य अर्थ झाला. आश्रय करतो म्हणजे त्यांच्याशी एकरूप होतो. अहम आश्रय, कारण माझ्या श्रीगुरूंचं स्वरूप कसं आहे? अजम अव्ययम. श्रीगुरु आज आहेत, अव्यय आहेत, अनाखेय आहेत आणि मी त्यांचा शिष्य. मी काय जन्मणारा होईल का? किंवा अक्षय होईल का? किंवा क्षर होईल का? नाही. त्यांचा आश्रय करतो, आश्रय घेतो, आश्रयित होतो. अर्थात त्यांच्या स्वरूपाला मी सुद्धा प्राप्त होतो. माझे एक विशेषण राहिलं, आनंदम. माझे श्री गुरु कसे आहेत? आनंद आहेत, आनंद स्वरूप आहेत. माझ्यासारखा जो असेल तो झाला अधिकारी. फल काय? फल आनंद. आणि विषय काय? आश्रय. आश्रय म्हणजे काय? एक रूप होणं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाशिवाय एक रूप होता येत नाही. आणि मी आश्रय करतो म्हणजे श्री गुरु मला ज्ञान देतील किंवा ज्ञानाने मी परिपूर्ण झाल्यामुळे मी त्यांचा आश्रय केलेला आहे. म्हणजे अमृतानुभवाचा विषय, अधिकारी आणि फल तिन्ही गोष्टीची एका श्लोकामध्ये सिद्धी झालेली आहे. आनंद स्वरूप आहेत आणि मी आश्रय करतो म्हणजे मला आनंद प्राप्त होणार. हे झालं फल. मी आश्रय करतो म्हणजे माझ्यासारखा श्री गुरु भक्त असेल तो झाला अधिकारी. आता राहिला विषय. आता मी आणि ते वास्तविक वेगवेगळे असतो. श्री गुरु आणि मी, माझं स्वरूप आणि श्री गुरूंचं स्वरूप खरोखर वेगळं असतं तर एक झालं नसतं. अर्थात एकच आहे, मग वेगवेगळं झालं, वेगवेगळं वाटलं, ही भ्रांती झाली. आणि भ्रांती कशाने निवृत्त होते? ज्ञानाशिवाय भ्रांती निवृत्त होत नाही. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा या ग्रंथाचा झाला विषय. असं श्री गुरूंचं वर्णन करता करता भगवान श्री ज्ञानोबराय अधिकारी, विषय आणि प्रयोजन सांगतात. तीन गोष्टी कळल्या की एकूण एखादा संबंध जोडीत बसा, लागतील तेवढे संबंध निर्माण होतील. तसेच आपले श्री काशी स्वामी महाराज जसं ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे, यदक्षरमनाखेयम आनंदमजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम, तसेच काशी स्वामी अक्षर आहेत, अज आहेत, अव्यय आहेत, आनंद स्वरूप आहे. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये वर्णन करतात. श्री गुरु, दुसरं प्रकरण आहे श्री गुरूंचं स्तवन. आता उपायवन वसंतु, जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. दुसरं प्रकरण आहे, पहिली ओवी. आता अथ मंगल आहे.
ओंकाराथ शब्दश्च द्वाविधो ब्रह्मणः पुरा. भगवान ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टीच्या अगोदर सुरुवातीला पहिल्यांदा हे दोन शब्द निघाले, अथ आणि ओम, म्हणून मंगल आहेत हे. म्हणून आता उपाय वन वसंतू, उपाय रूपी वनातले हे वसंत आहेत. अनेक उपाय आहेत. ब्रह्मज्ञान करून देण्याचे अनेक उपाय आहेत, पण त्या उपायाला सार्थकता तेव्हाच येईल जेव्हा श्री गुरु ह्या उपाय रूपी वनामध्ये येतील. श्री गुरूंना वसंत म्हटलेलं आहे. नुसतं वन काही कामाचं नाही. वनाला शोभा कधी आहे? वसंत आल्यानंतर. उन्हाळा आहे, वसंत ऋतू गेल्यानंतर पहा उन्हाळा एकदम रखरखीत, वनाकडे पाहावं वाटत नाही. किंवा पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, वन एकदम गर्द दाट असतं, हिरवगार असतं, पण फळही नसतं आणि फुलंही नसतं. वनाला शोभा तेव्हाच जेव्हा वसंत येईल. तसे ज्ञानाचे अनेक उपाय आहेत शास्त्रामध्ये, परंतु ते उपाय फलीभूत फलद्रूप तेव्हाच होतील जेव्हा श्री गुरूंची आपल्याला गाठ पडेल. वेद आहे, शास्त्र आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, परंतु नुसतं ग्रंथ वाचून चालत नाही. नुसती ज्ञानेश्वरी वाचून चालत नाही, नुसता विचारसागर वाचून चालत नाही, वृत्ती प्रभाकर वाचून चालत नाही. त्याच्याकरता एक जिवंत माणूस लागतो, ते ज्ञान करून देण्याकरिता. आणि त्या जिवंत व्यक्तीचं नाव म्हणजेच काय? श्री गुरु. नाही चालत, श्रद्धा ठेवून नाही चालत. नुसती आमचे आमके गुरु होते आणि नुसतीच श्रद्धा ठेवून नाही होणार. त्याच्याकरिता एक जिवंत व्यक्ती पाहिजे ब्रह्मज्ञान करून देण्याकरिता. श्रद्धेनं फार 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 अंतःकरण शुद्ध होईल, चित्ताची चंचलता थांबेल, किंबहुना समाधीपर्यंत तुम्ही चाल. परंतु ज्ञान होण्याकरिता जिवंत श्री गुरुची आवश्यकता आहे, चालत्या बोलत्या श्री गुरूंची आवश्यकता आहे, जवळ बसणाऱ्या श्री गुरूंची आवश्यकता आहे. तोपर्यंत संपूर्णपणे अंतःकरणातले संशय नष्ट होणार नाही. एक जरी संशय राहिला तरी मुक्ती बाधित झाली, मुक्ती प्रतिबंधित झाली. म्हणून जिवंत श्री गुरूंचा आश्रय घेणं अत्यावश्यक आहे. आपण सर्व काशी स्वामींचे भक्त आहोत, त्यांना आपण आपल्या डोळ्याने पाहिलं. ते कसे होते, किती कृपाळू होते. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, या ओवीप्रमाणे. आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, आणि ब्रह्मविद्या विद्या आहे ना. विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान नाही म्हटलं. ज्ञान हा कसा शब्द आहे? नपुंसकलिंगी शब्द आहे. ज्ञान शब्दही वापरता आला असता, पण विद्या शब्द वापरलाय. विद्या स्त्रीलिंगी आहे. स्त्रीची शोभा कधी आहे? ती सौभाग्यवती असेल तर तिची शोभा आहे. आणि सौभाग्यवती असणं याची काय खोड आहे? ते गळ्यातलं मंगळसूत्र आहे वतंतू. आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येच्या गळ्यामधले जे आहे वतंतू म्हणजे मंगळसूत्र कोण आहेत? माझे श्री गुरु आहेत. त्या ब्रह्मविद्येला सौभाग्य, ब्रह्मविद्येचे सौभाग्य, ब्रह्मविद्येला महत्व, ब्रह्मविद्येला ब्रह्मविद्येपणा कशामुळे आहे? तर ते माझ्या श्री गुरु. जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्त ची परिमूर्तू कारुण्याचा. तसे पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलंच आहे भगवान ज्ञानोबरांनी. अमूर्त आहेत, यदक्षर मनाखेयम आनंद, हे सर्व अमूर्ताचं वर्णन आहे. सिद्ध केलं माझे श्री गुरु अमूर्त आहेत. अमूर्त
अमूर्त म्हणजे प्रमाणांचा अविषय आहे. मूर्तत्वम परिच्छिन्नत्वम, परिच्छिन्न नाही, व्यापक आहे. पण अमूर्त असणार जे ब्रह्मतत्व, ते ब्रह्मतत्व, ते ब्रह्मतत्व जणू काय मूर्त झालं. ब्रह्मतत्व मूर्त होत. उपाधी लागल्यानंतर ब्रह्मतत्व सुद्धा मूर्त होत. वास्तविक म्हणजे मूर्त झाल्यानंतर त्याचा अमूर्तपणा खंडित होतो असं नाही बरं का. ते तत्व मूर्त झालं तरी त्याचा अमूर्तपणा बाधित होत नाही, पण मूर्त होत. कसं मूर्त होत? त्या ब्रह्मतत्वाला जर अविद्या उपाधी लागली तर त्याचं काय होतं? जीव रूपात मूर्तत्व होत. ब्रह्मतत्वाला अविद्या उपाधी लागली त्याचा जीव होतो. त्या ब्रह्मतत्वाला शुद्ध माया उपाधी लागली तर त्या ब्रह्मतत्वालाच काय नाव येतं? ईश्वर हे नाव येतं. आणि त्या ब्रह्मतत्वाला जर करुणा उपाधी लागली तर श्री गुरु हे नाव येतं, संत हे नाव येतं. मग माझे श्री गुरु अमूर्त आहेत, पण मूर्त झाले कशानं? अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओ गुरु, जेवविता श्री गुरु श्री निवृत्तीबंधू. मग मूर्त होऊन त्यांनी काय केलं? पहिलं काम केलं, माया कुंजरू मोडोनिया, मुक्त मोतियाचा ओ गुरु. जेवविता झाला कोण? श्री गुरु. पहिलं काम केलं, जी अविद्या आहे, माया आहे, माया रूपी वन किंवा हत्ती, कुंजर हत्ती, हे भेडसावणारा हत्ती, माया रूपी. किती या हत्तीचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय. हत्ती कसा आहे? स्वप्नातला हत्ती आहे, इतकं त्याच मिथ्यात्व केलेलं का? स्वप्नीचा वशी जे भद्र जाती. या खोट्या असणाऱ्या हत्तीला अगोदर त्यानं श्री गुरूंनी मोडून काढलं, मारून टाकलं. आणि मग काय केलं? जीव घातलं. काय? कसं जीव घातलं? कैवल्याचं जेवण दिलं, मुक्तीचं जेवण दिलं. जेवविता श्री गुरु श्री निवृत्तीवंत. मग माझे श्री गुरु कसे आहेत? उदार आहेत. किती उदार आहे? तो सोनं वाटतात, सोनं दान करतात माझे श्री गुरु. सोनं दान करणं इतकं सोपं नाही. सोपं दान करतात लोक, पाणी दान करतील, त्याच्यानंतर अन्नदान करतील, वस्त्रदान करतील, पण सोनदान सहसा सोनदान कोणी करीत नाही. हा, कोणी विधी सांगितले की नाही सोनदान केल्याशिवाय तुमच्या मागची ही पिढा जाणारच नाही. मग नाविलाजाने सोन्याच्या दानामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी तो काय पाहणार? कोणाला द्यायचं? उगाच सोनं द्यायचं आणि चलत चलत असणारा कोणी एखादा दारुडा वगैरे किंवा कोणतंही गलिच्छ कृत्य करणारा आणि त्याला गेला सोनं दिलं, असं होईल का? असं शक्य नाही. सोनं दान द्यायचंय तर अगोदर पात्र पाहणार, पात्र असला पाहिजे. त्याच्यानंतर काल पाहणार. महाराज सोनं दान करायचं, मग कोण्या वेळेत दान केलं पाहिजे? संक्रांतीला दान केलं पाहिजे की ग्रहणामध्ये दान केलं पाहिजे की दिवाळीला दान केलं पाहिजे की कशाला दान केलं पाहिजे? अगोदर विचारणार, काळाच पात्र पाहणार, काल पाहणार, पुन्हा कुठं दान करायचं, देश पण पाहणार. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल सगळं सर्व काय पाहणार. कारण काय द्यायचंय? सोनं द्यायचंय. सोपी गोष्ट नाही. सोनं दान करण्याकरता इतका विचार कर. पण माझे श्री गुरु सोनं दान करतात,
पण ते सामान्य सोनं दान करत नाहीत. कैवल्य कणकाची दाना, जो न कडसी थोर साना. माझे श्री गुरु मुक्तिरूपी सोन्याचं दान करतात आणि असं दान करतात, पात्रही पाहत नाहीत, कालही पाहत नाहीत, देशही पाहत नाहीत, लहानही पाहत नाहीत, मोठाही पाहत नाहीत. जो न कडसी थोर साना. लहान मोठ्यांची त्यांच्याकडे तुलना नाही. लहान असला तरी त्याला तशा योग्यतेच करून त्याला सोनं दान करतात. सामान्य सोनं दान करीत नाहीत, तर मुक्तिरूपी सोनं दान करतात. कैवल्य कनकाची दाना, जो न कडसी थोर साना. द्रष्ट्याची दर्शना पाडावो. फार काय सांगावं. द्रष्टा, द्रष्टा म्हणजे कळतो ना, द्रष्टा म्हणजे पाहणारा. द्रष्टा म्हणजे पाहणारा. पाहणारा सर्व काही पाहतो. जसं की डोळा, डोळा पाहतो की नाही? सर्व जगाला डोळा पाहतो पा. म्हणजे त्याच्या रूप विषय जो आहे, जितकं म्हणून काय रूपाच्या याच्यामध्ये येते, आवाक्यात येणारी गोष्ट आहे, ती सर्व काही डोळा पाहतो म्हणजे पाहतो. डोळा सर्व पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहत नाही. डोळ्याला डोळ्यानं पाहता येत नाही. परंतु माझे श्री गुरु असे आहेत द्रष्टा. द्रष्टा सर्वांना पाहतो, परंतु द्रष्ट्याला सुद्धा दाखवणारे माझे श्री गुरु. द्रष्ट्याची आदर्शना पाडावू. असं का हो? तर पुढच्या वेळी सांगितलेलं आहे. पुढच्या वेळी काय शंकर? सामर्थ्याचे निबिके, शिवाचे ही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरिसाजे. कारण ते सामर्थ्यवान आहे. जे शक्य नाही ते शक्य करणारे माझे श्री गुरु आहेत. ईश्वर आहे. शिव म्हणजे काय? ईश्वर. ईश्वर जरी असला तरी ईश्वराकडे ईश्वर भावाने जोपर्यंत तुम्ही जाणार, तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही. अर्जुन सुद्धा भगवंताला शरण गेला, परंतु कसं? तू श्री गुरु आहेस माझा, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आहे. या भावानं गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आत्मज्ञान अर्जुनाला सांगितलं. भगवान श्रीकृष्ण ईश्वर आहेत, साक्षात ईश्वर आहेत, परंतु ईश्वराकडे ईश्वर भावाने ज्ञान होणार नाही. ईश्वराकडे जायचं असेल, ज्ञान करून घ्यायचं असेल, तरी ईश्वराकडे सुद्धा गुरु या भावाने गेलं तरच ज्ञान प्राप्त. शिव ईश्वर आहे, पण शिवाला शिव म्हणून पूजा केल्यानंतर ज्ञान होणार नाही. शिवाला गुरु रूपानं, मग ज्ञानोबारायाचे गुरुच आहे शिव. शिवाचेही गुरुत्व जिंके, सामर्थ्याचे निविके, शिवाचेही गुरुत्व जिंके. द्रष्ट्याला दाखवण्याचं सामर्थ्य काय त्यांच्या ठिकाणी? कारण आत्मा आत्म सुख देखे आरिसाजे. कारण माझे श्री गुरु आरसा आहे. डोळ्याला डोळा पाहू शकत नाही, पण डोळ्यासमोर जर आरसा दिला तर डोळा डोळ्याला पाहू शकतो. तसं श्री गुरु द्रष्ट्याला दाखवून देतात. म्हणजे आपल्या निज वस्तू दाविली माझी मज. श्री गुरु कसे आहेत? द्रष्ट्याला दाखवणारे आहेत, आपल्या स्वरूपाला दाखवणारे आहेत. असे आपल्या सर्वांचे श्री गुरु काशी स्वामी महाराज. संन्यासी होते ना, आणि 100 वर्ष संन्यास घेऊन पूर्ण झाले. म्हणजे त्याच दिवशी त्यांनी देहाचा
संपर्क, देहाचं तादात्म्य, मी देह आहे हा भाव सोडून दिला, त्या देहाचं पिंडदान केलं. याच दिवशी त्यांनी देह तादात्म्य सोडलं समजायला काही हरकत नाही. संन्यास घेतला म्हणजे काय झालं. येषणात्रयाचा त्याग केला. भगवान भाष्यकार नेहमी सांगतात संन्यास म्हणजे काय, येषणात्रयाचा त्याग. वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा, ह्या तिन्हीचा त्याग अर्थात संन्यास. चौथी येषणा सांगतात पाटील काका. पण ती काय सांगण्या येतं काय. चौथी येषणा, 3 येषणा शास्त्रात आल्या, चौथी येषणा कुत्रेषणा. आणि पुन्हा एक 5व्या येषणेचा शोध लावला, पण ते काय आम्ही इथं सांगत नाहीत. ते आमच्या डावरे पाटलाने शोध लावला 5व्या येषणेचा. कठीण आहे, येषणात्रयांचा त्याग करणं कठीण आहे. वित्तेषणा आहे, वित्तेषणाचा काही दिवसानंतर त्याग होणं शक्य आहे. काही काळ साधना केल्यानंतर साधनेचे एक भूमिका आहेत. हे जे 6 चक्र आहेत ना आपले, ते 6 चक्रातून एका चक्रातून पार करून पुढच्या चक्रामध्ये गेल्यानंतर त्या चक्राचे जे काही भोग आहेत ते भोग प्राप्त झाले की त्याबद्दल अनासक्ती निर्माण होते. जसं की मूलाधार आहे. सुरुवातीला साधक साधना करतो आणि साधना केल्यानंतर त्याचं मूलाधार चक्र जागृत होतं आणि मूलाधार चक्र जागृत झाल्यानंतर खाण्याची, राहण्याची त्याची चिंता मिटून जाते. त्याच्याजवळ काही जरी नसलं तरी खाण्याची, राहण्याची चिंता त्याला वाटत नाही. नसते पण, आणि त्याला तसं आपोआप प्राप्त होतं. त्या साधकाची ती अवस्था प्राप्त होते. म्हणजे प्राप्त असतं, प्राप्त असल्यानंतर जे प्राप्त असतं त्याची पुन्हा इच्छा सहज निवृत्त होते. इच्छा होत नाही. म्हणजे वित्तेषणा जी आहे ती वित्तेषणा साधकाची सुटू शकते. साधू संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आणि जे विषय आहेत त्या विषयाबद्दल हेय बुद्धी निर्माण झाल्यानंतर दारेषणा सुद्धा निवृत्त होऊ शकते, किंबहुना होते साधकाची. परंतु सगळ्यात शेवटची स्टेप, शेवटची पायरी ती म्हणजे लोकेषणा. आता ही लोकेषणा फार कठीण आहे, खतरनाक आहे. प्रत्येक कोणतीही साधना झाली तरी त्या साधनेला कोणीतरी पाहावं असं वाटतं. एकांतामध्ये बंद दरवाजाच्या आत खोलीमध्ये काय करायचं, एकांतात साधना करायची, ध्यान करायचं, माळ घ्यायची, माळ जप करायची. हा निश्चय झाला. पण मी माळ जप करतोय, जप करतोय, ध्यान करतोय, पण तितक्यामध्ये कोणीतरी यावं, दाराच्या फटीमधून पाहावं, खिडकीतून पाहावं, जप करत आहेत. आणि नंतर त्यांना सांगावं की तुम्ही जेव्हा जपाला बसले होते, ध्यानाला बसले होते, तेव्हा मी तुम्हाला पाहिलं. काय आनंद, वा वा वा, तुम्ही पाहिलं. वा वा वा, आनंद झाला. म्हणजे आपल्यामध्ये काय लोकेशनेची इच्छा आहे. आणि दुःख झालं, माझी साधना, मी वैयक्तिक साधना करत असताना कोणी पाहिलं आणि अरे इतकं म्हणजे अनावधान आपलं आहे, प्रमाद आहे आपल्या ठिकाणी की लोकांच्या देखत आपण साधना करतोय. म्हणून लोकेशन ही कठीण गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या डोळ्यासमोर जर लोक येत असतील
भजन करत असताना, कीर्तन करत असताना, चिंतन करत असताना आमच्या विद्यार्थी म्हणजे आमच्यामध्येच असा दोष आहे की आम्ही जर चिंतन करत असलो, एकांतात जरी चिंतन करत असलो तरी आमच्या पुढे 1000 लोक असतात, कोणीच नसतं. पण 1000 लोक आहेत अशी कल्पना करून आम्ही चिंतन करतो. ही आमची परिस्थिती आहे. हे आत्मकल्याणाकरता, उद्धाराकरता हे साधन आहे असा भाव होत नाही लवकर. भगवंताच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने असा भाव व्हावा, स्वामींकडे ही मागणी आहे. जशी त्यांना लोकेशनाचे किळस होते, शास्त्रावरी लौकिकावरी लौकिकाचा उद्वेग, शास्त्रावरी उबग, उगेपणी चांग अथिभर, अशी जशी स्वामींची स्थिती होते. स्वामींच्या जीवनामध्ये तंतोतंत असणारा संन्यास कसा असला पाहिजे, संन्यासाचे काय लक्षण आहेत, हे मुख्य लक्षण. वित्तेषणा, दारेषणा, लोकेशणा, ह्या तिन्हीचा त्याग तंतोतंत त्यांच्या जीवनामध्ये बसतो. वित्तेषणाचा तर काही संबंध नव्हताच, दारेषणा तर नव्हतीच, आणि लोकेशणा सुद्धा पूर्णतः गेलेली. स्वामी शृंगेरी मठावर होते. शृंगेरी मठावर असताना तिथं जर लोकसंपर्क जास्त वाढत असेल या भीतीपोटी इथं अज्ञात ठिकाणी कराडमध्ये येऊन राहिले, आणि कराडमध्ये राहून सुद्धा कराडच्या लोकांना सुद्धा अज्ञात स्वामी. किती लौकिकाचा उद्वेग असेल. यथार्थ संन्यासाचं जे लक्षण आहे ते स्वामींच्या ठिकाणी बसतं. यथार्थ जे श्रीगुरूंचं लक्षण आहे ते स्वामींच्या ठिकाणी बसतं. असे असणारे स्वामी महाराज. काकांनी, जोशी काकांनी सांगितलं, तुम्ही कोणता विषय घेणार. आमच्या स्वामींचे संन्यास दीक्षेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, मग कोणतं चिंतन. मी म्हणलं तुम्ही जे सांगाल श्लोक त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू, नाही तुम्हीच. मी माझ्या मनानं हा विषय घेतला, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ काय विषय घेतला, कारण स्थितप्रज्ञ म्हणजे संन्यासी. भगवान महामोहामध्ये निमग्न असणारा जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला बाहेर काढतात, आणि सामान्य गोष्टी सांगून अर्जुन हा बाहेर निघणार नाही. सुरुवातीला सामान्य गोष्टी सांगितल्या, पण नंतर लक्षात आलं की याला काय केलं पाहिजे, आत्मज्ञान दिलं पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय हा या मोहातून बाहेर येऊ शकत नाही. तेव्हा भगवंताने अर्जुनाला आत्मज्ञानाचा उपदेश दिला. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. अच्छेद्योयमदाह्योय मक्लेद्यो शस्य एव च, नित्य सर्वगतस्थाणो रचलोयम सनातनः. अशा प्रकारे आत्म्याचं यथार्थ स्वरूप भगवंताने अर्जुनाला प्रतिपादन केलं, आणि पुन्हा सांगितलं कर्मण्येव अधिकार असते. हे जरी आत्मज्ञान असलं तरी तुझा मात्र अधिकार कशामध्ये आहे, कर्मामध्ये आहे. मग हे कर्म कसं करायचं, ते कर्म करण्याची सुद्धा रीत सांगितली. हे कर्म कसं करायचं, निष्काम कर्म करायचं. मग निष्काम कर्म केल्यानंतर तुझी मात्र काय होणार, स्थित बुद्धी स्थिर होणार, तू स्थित प्रज्ञ होशील. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ना, समाधावचला बुद्धी तदा योगम वापससी. समाधो अचला, तुझी जी अचला बुद्धी कशामध्ये होईल, समाधो. समाधो म्हणजे इथं आत्मा अर्थ केला भगवान शंकराचार्यांनी.
आत्म्यामध्ये तुझी बुद्धी स्थित होईल. कधी तू निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करशील तेव्हा. तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला की तुम्ही स्थित प्रज्ञ जे शब्द उच्चारला, तुझी बुद्धी स्थित होईल असं जे तुम्ही म्हटले ते मला काही समजलं नाही. तर अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. अर्जुन वाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. देवा मी आत्मज्ञानाच्या योग्यतेचा नाही, कर्माच्या योग्यतेचा आहे. कर्म केल्यानंतर माझी बुद्धी स्थित होईल. मग हे स्थित बुद्धी वाल्याचे लक्षण काय? त्याला लोक काय म्हणतात? का भाषा. अंकिम प्रभासेत तो काय बोलतो. व्रजेत किम कसा चालतो. अशा अर्जुनाने प्रश्न भगवंताला विचारले. तेव्हा भगवंताने त्या अर्जुनाच्या प्रश्नानुरूप उत्तर दिलं. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस्थित प्रज्ञस्तदोच्यते. यदा सर्वान मनोगतान कामान प्रजहाती. आणि पुन्हा आत्मना आत्मनी एव तुष्ट तदा स्थितप्रज्ञ इति उच्यते. असं झाला अन्वय. संस्कृत आहे. संस्कृतचं काय झालं पाहिजे? अगोदर पदज्ञान झालं पाहिजे. पदज्ञान होण्याकरिता काही थोडंसं व्याकरण शिकणं गरजेचंच आहे. संस्कृत भाषा जर कळावीची अशी वाटत असेल तर पदज्ञानाकरिता व्याकरण शिकावं लागतं. नुसतं पदज्ञान होऊन चालत नाही, पदार्थ ज्ञान झालं पाहिजे. पदज्ञान म्हणजे विभक्ती कळणं. ही कोणती विभक्ती? अव्यय आहे का सर्वनाम आहे की नाम आहे की काही क्रियाविशेषण अव्यय आहे, काय आहे, धातू आहे, कोणता धातू आहे, कोणता प्रत्यय आहे, हे सर्व कळणं म्हणजे व्याकरणाचं ज्ञान असणं. व्याकरणाचं ज्ञान झाल्यानंतर, पदाचं ज्ञान झाल्यानंतर पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे. प्रत्येक पद आणि त्या पदाचा अर्थ. आणि पदार्थाचं ज्ञान झालं. यदा म्हणजे जेव्हा कळालं, पदही कळालं. पद यदा अव्यय आहे आणि यदा या शब्दाचा अर्थ काय? जेव्हा असा अर्थही कळाला. पद ज्ञान झालं, पदार्थ ज्ञान झालं. त्याच्या पुढची पायरी आहे पदार्थ वाक्यार्थ ज्ञान. पदाची एक शृंखला तयार करायची आणि एक वाक्य तयार करायचं आणि वाक्य तयार केल्यानंतर त्या वाक्यार्थाचं ज्ञान झालं पाहिजे. नुसतं वाक्यार्थ ज्ञान झालं म्हणजे काम बनलं असं नाही. वाक्य अग्निना सिंच, अग्निना सिंच, अग्नीने सडा टाक. काय करायचं? अग्नीचा सडा टाकायचा. शक्य आहे का? अग्नी सिंच दोन पद आहेत, दोन पद कळल्या, दोन पदांच्या विभक्त्या कळल्या, त्यानंतर पदाचा अर्थही कळाला, वाक्यही कळालं, वाक्य अर्थही कळाला. किंवा विषम भुंक्ष्व, विष खा. कोणीतरी वडील आणि मुलगा होता आणि सायंकाळच्या वेळेला घरी मुलगा आला आणि म्हणतो की आपल्या शेजाऱ्याकडे जेवायला जायचंय. माझा मित्र आहे पप्या, पप्याच्या घरी जेवायला जायचं मला. आता पप्याचा बाप आणि हा दोघं कट्टर दुश्मन. ह्याचा वडील पप्प्याच्या घरी जेवायला जायचं म्हटल्या बरोबर वडिलांच्या मुखातून शब्द निघाला, विष खा, जा विष खा. मग विष खा हे दोन पद आहेत, दोन पदाचा अर्थही कळाला, वाक्यही कळालं, वाक्य अर्थही कळाला. विष खा. शक्य आहे की नाही विष खाणं?
परंतु वडील विष खा म्हणतात, याचा अर्थ विष खा असा असतो का? कोणाचे वडील कोणाला विष खाऊ घालतील का? आणि विष जर खाऊ घालत असतील तर ते वडील आहेत का? पदही कळालं, पदार्थ कळाला, वाक्यार्थ कळाला, परंतु तात्पर्य विष खाण्यामध्ये वडिलांचं नाही. तसं श्लोकांचं पद कळायला पाहिजे, पदार्थ कळायला पाहिजे, वाक्यार्थ कळायला पाहिजे, आणि वाक्यार्थ कळाल्यानंतर तात्पर्य अर्थ कळायला पाहिजे. तर वाक्यार्थ कळाल्यानं तात्पर्य अर्थ कळाल्यानं काम झालं ना? आता झालं, अजून काय राहते? तात्पर्य अर्थ कळाला, विष खा असं म्हणतात, याचा अर्थ तिकडे जाऊ नको, तिकडे गेले असता कदाचित तुझ्या जीवनामध्ये ते विष काढून तुला मारून टाकते, असा वडिलांच्या बोलण्याच्या मागचं तात्पर्य असा आहे. एवढं कळालं नाही की नाही, कळालं की नाही त्या मुलाला? तात्पर्य अर्थ कळाला, काम बनायला पाहिजे की नाही? तितक्यानं पण काम बनू शकत नाही. त्या तात्पर्य अर्थामध्ये स्वार्थ असला पाहिजे. आपल्याला गीता कळेल, पद कळेल, पदार्थ कळतील, सर्व काही कळेल, कळते सुद्धा गीता. मोठ्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर गीता कळेल, ज्ञानेश्वरी कळते, आणि त्या ज्ञानेश्वरीवर सुंदर प्रवचनही करता येतील. तात्पर्य कळलं, परंतु तात्पर्यामध्ये स्वार्थ नाही. काय सांगितलं? यदा सर्वान कामान हृदयस्थितान कामान प्रजहाती, जेव्हा अंतकरणातल्या सर्व कामना जातील तेव्हा तो काय होईल? स्थितप्रज्ञ होईल. स्थितप्रज्ञ होईल म्हणजे काय होईल? सुखी होईल. मग सुखी होईल याच्यावर आपला तात्पर्य कळालं, देवाचं तात्पर्य कळालं, परंतु त्या तात्पर्यामध्ये आपला स्वार्थ आहे का? कळलं की कामना गेल्याशिवाय सुख नाही. जोपर्यंत अंतकरणातल्या कामना जात नाहीत तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. एवढं कळून सुद्धा छोट्या 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 शुद्र स्वार्थाच्या मागे आपण धावतो आणि मुख्य जो गीतेचा विषय आहे, गीतेचं तात्पर्य आहे, त्या तात्पर्याकडे आपलं लक्ष नाही. तात्पर्यामध्येच स्वार्थ. जोपर्यंत तात्पर्यामध्ये स्वार्थ आपण पाहू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं कल्याण शक्य नाही. कल्याणाची शेवटची स्टेप, शेवटची पायरी, श्री गुरूंच्या उपदेशामध्ये स्वार्थ पहा. स्वार्थ म्हणजे तस्य अर्थ, तो अर्थ फायदा, स्वतःचा फायदा. श्री गुरूंचं जे बोलणं नुसतं तात्पर्य ऐकून चालणार नाही, त्या बोधावर आरूढ होणं. तसं अंतकरणातले सर्व काम है ना, संपूर्ण कामना, आशा, आकांक्षा, इच्छा, अनेक शब्द आहेत त्याच्या करता. जोपर्यंत अंतकरणातल्या विषय वासना, विषयाबद्दल म्हणजे आत्मस्वरूपाहून भिन्न जितकं काही आहे त्यांच्याबद्दलची जी ओढ आहे, ती ओढ जोपर्यंत आपली संपत नाही आणि आपलं जे अंतकरण आहे ते अंतकरण आत्माभिमुख आत्म्याकडे अंतकरणाचं तोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कल्याण नाही, असा स्वार्थ कळायला पाहिजे. हे कळल्याशिवाय स्थितप्रज्ञ नाही. म्हणजे काय? इथं कार्यकारण भावसंगती आहे, किंवा दुसऱ्या भाषेत काय म्हणतात त्याला? अविनाभाव संबंध. पुन्हा यत् सत्वे व्याप्ती नाही, यत् सत्वे तर सत्वम, यदा भावे अन्वय व्यतिरेक. अन्वय व्यतिरेक असं असेल तरच असं असणार. जोपर्यंत अंतःकरणातल्या कामना जाणार नाही तोपर्यंत स्थितप्रज्ञ नाही. आणि स्थितप्रज्ञ तेव्हाच
जेव्हा अंतःकरणातल्या कामना जातील. यदा सर्वान मनोगतान कामान प्रजहाती. अंतःकरणातल्या कामना जेव्हा त्या अंतःकरणाचा त्याग होईल, कामनेचा त्याग होईल, आणि मग काय होईल, त्या अंतःकरण त्या अंतःकरणाचं मुख, त्या अंतःकरणाचं तोंड कोणाकडे होईल, आत्म्याकडे होईल. आत्मना आत्मनी एव तुष्ट. आत्मा हे आत्म्यामध्ये तुष्ट होईल. अंतःकरण हे ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण होईल. तरच काय होईल, त्याला काय म्हणता येईल, स्थित प्रज्ञ किती उच्चते, त्याला स्थित प्रज्ञा असं म्हटल्या जाईल. ह्या कामनेमुळेच हा सर्व प्रपंच ह्या सर्व जगताचा विनाश कशामुळे आहे, कामनेमुळे. जर कामना बंद झाल्या का नाही, सगळे लोक धर्माचरण करतील. भगवान शंकराचार्यांनी गीतेच्या सुरुवातीलाच संबंध भाष्य आहे, त्या संबंध भाष्यामध्ये सांगितलेलं आहे, अधर्म वाढला म्हणून भगवंताचा काय झाला, अवतार झाला. तर अधर्म का वाढला, त्याचं मुख्य कारण प्राणिया कामी भर देहाची वरी आदर, मनोनी पडिला विसर आत्मबोधाचा. कामना अंतःकरणामध्ये वाढल्या आणि त्याच्यामुळं अधर्म वाढला. अंतःकरणात अनेक हे इदमेशात हे प्राप्त व्हावं, हे प्राप्त व्हावं, हे प्राप्त व्हावं. मग ते कशा पद्धतीने प्राप्त व्हावं, जो मार्ग अवलंबन करता येईल त्या मार्गाने, कोणत्याही मार्गाने ते प्राप्त करायचं म्हणजे करायचं. एकदा माणूस त्या याला उभा राहिला का नाही, काय म्हणतात, इलक्षण, त्याला विलक्षण म्हटलं तरी चालेल. इलक्षण हे काय असतं, फार विलक्षण असतं. तो एकदा सुरुवातीला देशाची सेवा करेल, समाजाची सेवा करेल, अशा भावानं तो निवडणुकीला उभा राहतो. आणि पुन्हा निवडून येण्याकरिता त्याच्या इतका कोणी अधर्म करीत नाही. मग त्याला घरचं काही घेणं नसतं, आपल्या समाजाचं काही घेणं देणं नसतं, धर्माचं काही घेणं देणं नसतं. त्याला फक्त काय पाहिजे असते, त्याची ती सीट, खुर्ची पाहिजे असते. त्याच्याकरिता तो टोकाचा अधर्म करतो. आणि उभं कशा करता राहिला होता, धर्माचं पालन करण्याकरिता. म्हणजे इतका माणूस कामनेने जखडल्या जातो. मग अधर्माचं मुख्य कारण काय, कामना. आणि कामना कशामुळे आहे, कामना याच्यामुळे आहे की देहाला मी मांडलं. देहाला मी मांडलं म्हणजेच काय, व्यापक असणारा जो आहे त्याला परिच्छिन्न मानलं, आणि त्याला नित्य समजलं. देह अनित्य आहे. खरोखर देह नित्य आहे का हो, आणि कोणाला देह अनित्य वाटतो. लहान होता, लहानाचा मोठा झाला, मोठ्याचा म्हातारा झाला. म्हातारा झाल्यानंतर त्याची पुन्हा महातरा झाली. एवढं असून सुद्धा, एवढं होऊन सुद्धा, बरं आज नाही, आम्ही तरुण आहोत, आम्हाला म्हातारपणात काय दुःख असतं, काय चिंतेनं व्यापतो माणूस, ते आम्हाला त्याची कल्पना नाही. परंतु आम्ही पाहतोय ना, आम्ही लहान होतो तेव्हा काही लोक तरुण होते, आता आम्ही मोठे झालो तर बरेच लोक ते तरुण होणारे झालेले होते ते आता म्हातारे झालेत. म्हणजे माणूस हा म्हातारा होतो, म्हणजे देह हा म्हातारा होतो. अर्थातच देह नित्य नाही. आणि देह नित्य नसताना सुद्धा देहाला नित्य मानून त्या देहाच्या संबंधी ज्या काही विषय वासना आहे, त्या विषय वासनाच्या प्राप्तीकरिता रात्रंदिवस असणारी धावपळ, त्याच नाव आहे कामना. आणि त्याच्या मागे धावण, असा असणाऱ्या अनित्याच्या मागे धावता 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 अनित्य असणारं शरीर सुटणार
आणि खाली काय मिळणार? काहीच नाही. नित्य असणारा जीव, नित्य असणारा आत्मतत्व, आणि त्या आत्मतत्वाचा कशामुळे विसर पडला? कामी भर आणि देहाची वरी आदर. इच्छेवर भर दिला आणि देहाचा आदर केला. देहाचा आदर करणं म्हणजेच देहाला नित्य समजणं. आणि देहाला नित्य समजल्यामुळे कामनेच्या तो संगे गेला आणि पुन्हा पुन्हा त्या कामनेच्या संगे जाऊन पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण या शृंखलेला तो प्राप्त होतो. पुन्हा त्याची मुक्ती नाही. म्हणून कोणत्याही उपायाने, कशाही पद्धतीने, काहीही करून ही कामनेची जी शृंखला आहे, कामनेची जी धाव आहे ती खंडित केली पाहिजे आणि आपली वृत्ती म्हणजे अंतःकरण हे आत्म्याकडे लावलं पाहिजे. तेव्हा असं जेव्हा होईल त्याला स्थितप्रज्ञ अर्थातच संन्यासी असं म्हटलं जाईल. येषणात्रयाचा त्यागी त्याला म्हटलं जाईल. झालेली ही प्रवचन रूपी सेवा श्रीमद स्वामी श्री ईश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या चरणी ही सेवा समर्पित करू. इथे आमचे परमपूजनीय श्री पाटील काका महाराज उपस्थित आहेत. शृंगारिले बाळ कौतुके त्या म्हटल्याप्रमाणे असं तुका म्हणे तुम्ही उदार कृपा शृंगारिले बाळ कौतुके. काकांचा महिमा आगाध आहे. असं आता काकांची जास्त जर मी म्हणजे हे करत कसं आहे, लहान माणसाने मोठ्या माणसाची स्तुती केली नाही पाहिजे. लहान माणूस जर मोठ्या माणसाची स्तुती करू लागला ती स्तुती नाही, ती निंदा होऊन बसते. स्तुती करण्याकरता किंवा त्यांचं वर्णन करण्याकरता त्यांच्या योग्यतेचा व्यक्ती पाहिजे, तर ती यथार्थ त्यांची काय होईल, त्यांचं वर्णन होऊ शकतं. उगाच काकांच्या चरणी आपण काय नतमस्तक होऊ आणि ही झालेली प्रवचन रूपी सेवा या सेवेला इथेच पूर्णविराम देऊ. कुंडली कवरधारी ठर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.